जबाबदार माणसं आहेत, माऊली शेठ हे, नंतर मी बोलत होतो, शेलार साहेबांनी पण ते ऐकलेले. ही तक्रार जोपर्यंत दाखल करून घेत नाही तोपर्यंत काही लोक काही इथून हलणार नाही. विशेषतः ते अधिकारी हतबल झालेत. जोपर्यंत बिबटेचे असं हे कायमस्वरूपी काय त्याची उपाययोजना निघत नाही तोपर्यंत ते काय होणार नाही. आणि ते उपाययोजना ते काही DFO सातपुतेंच्या पण हातात काय तसं राहिलेलं नाही. त्यांनी हातबल त्यांची दाखवून दिली की पिंजरे लावून पण काय होत नाही, एवढे पकडले तरी आता कुठं न्यायचे, तुम्हाला काय आंदोलन करायचं करा. ठीक आहे, आता त्याची भाषा पण ती मगरूची होतीच ती. तुम्ही लोकांना सांगा ना बिबट सफारी काय आहे, त्याच्यात किती बिबटे बसतात, अशीच धुळफेक करणार सगळे लोकांच्या डोळ्यात. बिबट सफारी बिबट्याची संख्या नियंत्रणात किंवा ती कमी करण्यासाठी अजिबात ती नाही. किती ठेवणार, 12 बिबट्याची सफारी ती. किती बिबट्याची आहे? बिबट सफारी तो पर्यटनाचा विषय आहे, तो पैसा नाही. असं कसं काय धुळफेक का करता? उपजीविकेचं काय लोकांचं नाही ते आपल्याला तिच्यावर कायमस्वरूपी सरसकट जोपर्यंत पकडत नाही ना तोपर्यंत काय होणार नाही. आणि जोपर्यंत सरसकट पकडलेले सरकारने त्याची उपाय सरकारमध्ये आहे, तुम्ही काहीतरी अजितदादांना सांगून वगैरे मार्ग काढला पाहिजे ना. नाही, आता ते त्यांना सांगणं, त्याच्यातून ते उपाययोजना करणं, ह्या सगळ्या गोष्टी सरकार दरबारी मिटिंग झाल्यात. त्यांच्याकडून ते शेड्यूल 1 मध्ये प्राणी असल्यामुळं त्याच्यावर काही निर्बंध आहे, तो शेड्यूल 1 मधून काढला पाहिजे. नाहीतर त्याची स्पेशल केस म्हणून नसबंदीसाठी जे प्रपोजल गेले एकदा रिजेक्ट झालं, परत त्याची संख्या वाढली म्हणून प्रपोजल गेलेले. आता हे सगळे जरतरचा विषय. माणूस आहे का हे गव्हर्नमेंट कधी सिरियस घेईल माहिती का? जोपर्यंत एक IFS ना ते म्हणजे तो IS लेवलचा माणूस आहे आणि DFO जोपर्यंत त्यांच्यावर आमच्या लोकांचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कोण सिरियसली घेणार नाही. आमचा काही वैयक्तिक दुश्मनी तांत्रिक अडचण आहे का? पण याच्यावर असा आमचा अर्ज घ्या ना. अर्ज केराची टोपली जातो, डायरेक्ट दाखल करून घ्या. चौकशीवरून गुन्हा दाखल होतो, असं नका समजू. एक मिनिट, किती वाजता घडला हा गुन्हा? 5 वाजता 5:30 वाजता. सरपंच लोक हे 6 वाजता इथं आले हॉस्पिटल. अरे यांचं ज्युरिडिक्शन वेगळं आहे, यांना माहिती नव्हतं. तुम्ही पिसेंच्या जागी काय संदेश पाटलांच्या जागेवर खेड आणि आंबेगाव तालुक्याच्या तिकडच इथे शिंदे साहेब आहे, त्यांच्या जागी कोण? तिथं मॅडम आहे, स्मिता राजहंस मॅडम. राजहंस मॅडम नाहीत का? नाही, त्या माहित त्यांना राजा आहे सांगा. फॉरेस्ट खाता असंच काम करते सगळं. सब लोकांचा उद्रेक आहे. लावून यांनी पैसे कमवले, लोकांच्या जीवाशी खेळतात. किती दिवस? एका दिवसात टेम्पररी चार्जेस एका दिवसात अजून तिथंच आहेत का? पुण्यातच आहेत का? एक राहत येणार. हो सरपंच साहेब, नाना आपलं दाखल करून घेऊ ना, जाऊ द्या बाकी. उद्या इथं पोलीस स्टेशनला येणार विषय. आमचं काय म्हणणं ते आपलं आमचं त्यांच्या विरुद्ध खरं बोलतो. सरपंच साक्षीदार या पोलिसांची साहेब आहेत, त्यांची साक्षी म्हणून सही घ्या. आम्ही खरं बोलतो खोटं बोलतो करून घेतो. आणि ते उद्या सातपुते साहेब आले तर त्यांचं पण इंट्रोगेशन तुम्ही करा सर, आणि तसेच त्या पद्धतीने दाखल करून टाका. चालेल सर, ठीक. नाही, आमचं काय म्हणणं आहे, जोपर्यंत ते दाखल होत नाही तोपर्यंत त्याला सिरियसनेस येणार नाही. ते दाखल झाल्यावर सिरियसनेस येईल, एकदा होणार नाही. ते नाही तर अशा लय वेळा झाल्या. हो माऊली 100% ना याच्यामध्ये 100%.